Hello, friends. How are you? Fine. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण भारताचे संविधान, भारताची उद्देशिका याबद्दल माहिती बघणार आहोत. चला तर प्रथम आपण भारतीय संविधानाचे वाचन करूया. आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य घडविण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतःला अर्पण करीत आहोत. भारताचे संविधान म्हणजेच इंडियन कॉन्स्टिट्यूशन. भारताला जेव्हा 1947मध्ये स्वातंत्र्य मिळाले त्यावेळी भारताची अशी स्वतःची राजकीय पद्धती नव्हती किंवा कुठलीही राज्यघटना नव्हती. त्यामुळे त्या काळचे जे थोरनेत्यांनी सगळ्यांनी ठरवण्यात आले की भारताला अशी स्वतःची एक लोकशाही राज्यघटना असली पाहिजे आणि ती राज्यघटना लिहिण्याचे काम त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सांगितले. आणि डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर यांनी 2 वर्ष 11 महिने 18 दिवस एवढा कालावधी घेतला आणि 26 नोव्हेंबर 1949 रोजी ती स्वतः प्रत अर्पण केली. आणि त्यानंतर 2 महिन्यांनी जवळजवळ 26 जानेवारी 1950 रोजी प्रजासत्ताक दिन म्हणून आपण साजरा करत असतो. प्रजासत्ताक दिन म्हणजे प्रजेची सत्ता, म्हणजे लोकांची सत्ता, म्हणजे लोकशाही राज्य. लोकांनी लोकांसाठी चालवलेले शासन म्हणजे लोकशाही शासन असा त्याचा अर्थ होतो. भारताची संविधानाची उद्देशिका आपल्या लक्षात आली असेल. त्यामध्ये लोकशाही पद्धतीने कसं कामकाज केले गेले पाहिजे बा, लोकांसाठी कसा दर्जा दिला पाहिजे बा, सर्वप्रथम लोकांसाठी चाललेले राज्य कसं असते बा याबद्दल माहिती सांगितली गेलेली आहे. भारतीय संविधानाचे आपण वाचन केले पाहिजे. तो आपला एक सुंदर असा ग्रंथच आहे. त्याचं आपण जर व्यवस्थित वाचन केलं तर आपल्याला जगण्याची सुंदर दिशा कळते. जय भीम, जय भारत, जय संविधान. तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. थँक्यू.